नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते. आजच्या व्हिडिओमध्ये जी जोडपी बाळ होण्यासाठी प्रयत्न करतायत, ज्यांचं नवीन लग्न झालंय किंवा लग्नानंतर काही वर्षांनी बाळ होण्यासाठी त्रास होतोय, वंध्यत आहे, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे की स्त्रीला पाळी आल्यानंतर कुठल्या दिवसांमध्ये संबंध ठेवले, कुठल्या दिवसांमध्ये स्त्री पुरुषांचे संबंध आला किंवा त्यांच्यामध्ये संभोग झाला तर बाळ होण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी थोडंसं आधी एक वैद्यकीय ज्ञान आपण समजून घेऊ की सहसा आपण असं गृहीत धरूया की 28 दिवसांची पाळी आहे. ही पाळीची सायकल 26 दिवसांची असू शकते, 24 दिवसांची असू शकते. तर सहसा म्हणजे समजा ही 1 तारखेला पाळी आली आणि 28 दिवसाला ती संपली, आपण असं गृहीत धरू. तर पुढची जी पाळीची नियोजित तारीख असते ती स्त्रियांना सहसा समजते की पुढची पाळी जर 28 दिवसांची सायकल आहे तर ती 28 तारखेला येणार, 1 तारखेला आली असेल तर पुढच्या पाळीच्या नियोजित तारखेच्या आधी 14 दिवस हा ओव्ह्युलेशन म्हणजे स्त्रियांच्या अंडकोशामधून अंड ओव्ह्यूल जे ओव्ह्युला म्हणतो आम्ही ज्याला, त्या अंडकोशातून ते अंड बाहेर स्त्री बीज बाहेर येण्याचा दिवस असतो. ह्या दिवसाच्या जवळपास 48 तास आधी म्हणजे 2 दिवस आधी, याच्या 48 तास आधी म्हणजे जवळपास 2 दिवस आणि ह्याच्या 1 दिवस नंतर, आयडियली 12 तास पण आपण 1 दिवस म्हणूया, म्हणजे पाळीची जी नियोजित तारीख असते त्याच्या आधी 14 दिवस जर तुम्ही पकडले तर त्याच्या आधीचे 2 दिवस आणि नंतरचा 1 दिवस हा महत्वाचा आहे. हे तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर मी अगदी सोपं करून सांगतो. तुम्ही हे कळलं नसेल तरी काही काळजी करू नका. याच्यासाठी मी जो शोधून काढलेला आहे तो आहे रूल ऑफ 10 किंवा 10चा नियम. अगदी सोपा 10चा नियम. आणि काय गैरसमज असतो किंवा काय गडबड होते तेही तुम्हाला समजून सांगतो की पाळी आल्याचा दिवस हा आपण पहिला दिवस असं समजू. असं समजा की इथे पाळी आली आहे, हा पहिला दिवस. याच्या नंतरचे 10 दिवस तुम्ही सोडून द्या. पाळी आल्यानंतरचे 10 दिवस या पिरियड मध्ये तुम्ही जर संबंध ठेवले तर बाळ होण्याची शक्यता ही नाही किंवा खूपच कमी आहे. पुढचे जे 10 दिवस आहेत हे 10 दिवस हे सगळ्यात महत्वाचे 10 दिवस आहेत. इथे जर म्हणजे पाळी येऊन गेल्यानंतर 10 दिवस संपले, पाळीचा पहिला दिवस आपण गृहीत धरू, त्याच्यानंतरचे जे 10 दिवस आहेत हे 10 दिवस जर तुम्ही संबंध ठेवले, जर तुम्ही संभोग केला तर या काळामध्ये बाळ होण्याची शक्यता सर्वाधिक असते. आता ती रोज संबंध आला पाहिजे का कसा आला पाहिजे तोही फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. असा फॉर्म्युला अगदी सांगणं अवघड असतं, पण तरीही सहसा बघा की पुरुषाचे जे स्पर्म्स असतात, शुक्राणू असतात, ते स्त्रीच्या गर्भाशयामध्ये गेल्यावर जवळपास ते 48 तास जिवंत राहतात आणि स्त्रीचा जो अंडकोश असतो तोही जवळपास 1 ते 2 दिवस त्याचं जर त्या शुक्राणूशी संबंध आला तर तो ओव्ह्युलेट होऊ शकतो किंवा त्याच्यातून बाळाचा जन्म होऊ शकतो. तर हे 10 दिवस, ह्या 10 दिवसामध्ये एक सोपा फॉर्म्युला आहे की 1 दिवस आड, अल्टरनेट डे, 1 दिवस आड, 1 दिवस सोडला 1 दिवस आड जर तुम्ही संबंध ठेवले तर बाळ होण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त असेल. पुढचे 10 दिवस जे आहेत परत ओव्ह्युलेशन संपून जातं आणि तेव्हा संबंध ठेवले तर बाळ होण्याची शक्यता कमी आहे. अगदी सोपा रूल ऑफ 10 की पाळी होऊन गेल्यावरती 10 दिवस सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढच्या 10 दिवसांमध्ये 1 दिवस आड जर तुमचे संबंध आले तर नक्कीच मला वाटतं की बाळ होण्याची शक्यता वाढेल. धन्यवाद.